हॅलो फ्रेंड्स, मी सायली. आज माझा फर्स्ट व्हिडिओ आणि आज फर्स्टच लेक्चर आहे. सो मी प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक सम मी तुम्हाला एकदम मायनर लेवलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. का हे सम महत्त्वाचे असतात त्याआधी आपण बघूया. फर्स्ट लेक्चर आहे, सो माझ्याबद्दल तुम्हाला सांगणं खूप महत्त्वाचंच आहे ना. सो बघितलं तर हे प्रत्येक सम इम्पॉर्टंट असतात, कारण जे JEE देत आहेत, जे नीट देत आहे, जे CUET बोर्ड कोणतीही एक्झाम असू दे, जो मुलगा जो विद्यार्थिनी जो 11th आणि 12thमध्ये आहे त्यांच्यातले हे सम खूप महत्त्वाचे असतात. अगदी सोपे जरी असले तरी ते महत्त्वाचे असतात. सो मी पहिल्यापासून सगळे सम घेणार आहे. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, फर्स्ट लेक्चर आहे. आज तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला सममध्ये काही अडचण असेल, काही गोष्टी कळाल्या नसतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि त्या प्रत्येक कमेंटचं मी रिप्लाय नक्की देईन. सो आपण बघूया, हा सम आपण सॉल्व करूया वेळ न घालवता. सो छोटा सम आहे, काही अवघड नाही आहे त्यात. आपण हा सम वाचून घेऊया आधी. काय सांगितलं इथे? कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज C6H12O6 मॉलिक्यूल. आपल्याला काय काढायला सांगितले? मॉलिक्युलर मास काढायला सांगितलं. आपल्याला माहिती आहे, आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे मॉलिक्युलर मास कसं काढायचं. सो तीच आपण थेरी इथे अप्लाय करू आणि मॉलिक्युलर मास काढू. काहीच अवघड नसतं. आपल्याला इथे एक फॉर्म्युला दिला आहे, त्यानुसारच आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं आहे. सो मी तुम्हाला सांगेन कसं काढायचं. प्रत्येक ह्यासारखे कोणतेही सम आले ते तुम्हाला सोडवता येईल. ओके, स्टार्ट करूया. सो आता आपल्याला मॉलिक्युलर मास लिहून घेऊया. इथं काय काढायला सांगितले आपल्याला? मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज. ओके, मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज आपल्याला काढायला सांगितले. C6H12O6. ओके, सो हा 6 जो आहे हा कार्बनचा इथे नंबर दिलेला आहे. सो आपण इथे लिहून घेऊया. आणि C जो आहे तो C काय आहे? ॲटॉमिक वेट असतो. कार्बनचा ॲटॉमिक वेट काय आहे? 12 आहे. समथिंग आपण काहीतरी आहे ते लिहून घेऊया. 12 समथिंग 0.11. U म्हणजे काय? आपण थेरीमध्ये शिकलेलं आहे, ॲटॉमिक मास युनिट असतो तो, त्यालाच रिप्लेस्ड करून आपण युनिफाईड मास म्हणतो. ओके, तो हा U आहे. आपण प्रत्येक ॲन्सर हा युनिफाईड मासमध्येच म्हणजे Uमध्येच आपण काढणार आहोत. प्लस करायचं, आपण प्रत्येकाचा सम करून आपल्याला हे ॲन्सर काढायचं आहे. आपल्याला इथे 12 दिल्यात ना, 12 जो आहे तो काय आहे? त्याचा नंबर. आपण हा इथे नंबर लिहून घेऊया. आणि हा जो H आहे, Hचा ॲटॉमिक वेट काय आहे? 1.008. U हा जो आहे तो ॲटॉमिक वेट आहे त्याचा. ओके, प्लस आपण ह्याचं काढून घेऊया ऑक्सिजनचा इथे 6 दिल्यात आणि इथे ऑक्सिजनचा ॲटॉमिक वेट किती आहे? 16.00 U इतका आहे. आता इथं बाकी काही करायचं नाही आहे आपल्याला. याचा मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया, नंतर सम त्याचा प्लस करूया आणि नंतर आपल्याला आन्सर भेटून जाईल. 6 आणि 12 याचं जे आहे ते आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय भेटतं? 72.066 U. ओके, हा आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला हे भेटतं. याचं मल्टिप्लिकेशन करा बघू, काय भेटतं आपल्याला? 12.096 U आपल्याला मिळतं. तर ह्याचा सम करा तर आपल्याला किती मिळतं? 96.00 U आपल्याला ह्याचं मिळतं. ओके, आपण इथं काय करून घेतलं? प्रत्येकाचा सम आपण करून घेतला, प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आत्ता आपण सम करायचा आहे. ओके, प्रत्येकाचा सम करा बघू. याचा सम आणि याचा सम युनिट जो आहे तो आपल्याला Uमध्येच भेटणार आहे. याचा सम केल्यानंतर आपल्याला फायनली आन्सर काय भेटतं की 180.162 U हा जो आपल्याला फायनल आन्सर भेटतो. म्हणजे हेच काय? मॉलिक्युलर मास. ओके, आपण आन्सरमध्ये लिहून घेऊया. आन्सर इज इक्वल टू किती? मॉलिक्युलर. ओके, इज इक्वल टू नाही आहे हे, मॉलिक्युलर मास. ओके, मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज
ग्लुकोज किती आहे आपल्याला, मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज 180.162 क्यू. ओके, अशा पद्धतीने हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर फ्रेंड्स, कोणतेही मॉलिक्युलर मास जर तुम्हाला काढायचं असेल, हा फॉर्म्युला असतो, यानुसार काही करायचं नाही आहे. मी काय केलं आहे की इथं हा जो नंबर आहे ना, ह्याच्याशी ॲटॉमिक वेट ह्याच्याशी मल्टिप्लिकेशन करत जायचं आणि प्रत्येक याचं ना, प्रत्येक इलेमेंटचं ना सम करून घ्यायचं. फायनली आपल्याला आन्सर येतं, तो यूमध्ये आपल्याला काढायचा असतो. काही अवघड आहे का? नाही. तर हा सम खूप सोपा आहे, मला माहीत आहे तुम्हालाही येत असेल हा सम. पण मी काय म्हटलं सुरुवातीला की प्रत्येक सम महत्त्वाचा असतो. प्रत्येक सममधल्या मायनर गोष्टी आपण जर समजून घेतल्या, आपण जर सॉल्व्ह करत गेलो, तर मोठे मोठे सम येतात ना, त्यामध्ये या गोष्टी आपल्याला काही अवघड जात नाही किंवा काही अडचण येत नाही. तरी पण या गोष्टीत मी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काही अडचण आलेली असेल, तुम्हाला काही समजलं नसेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगू शकता. कारण माझा पहिला व्हिडिओ आहे, तुम्हाला कसा हवा आहे व्हिडिओ, तर तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता. मी प्रत्येक कमेंटचं रिप्लाय मी नक्की देईन. सो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.